मंडळी 1 ऑगस्ट पासून आता काही दैनंदिन गोष्टीशी संबंधित असलेल्या वस्तू तसेच सिस्टीम व आर्थिक आणि इतर बऱ्याच गोष्टींमध्ये आता बदल होणार आहेत। कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा होत्या की UPIच्या व्यवहारात काही मर्यादा येतील। म्हणजे तुम्ही जर फोन पे, गुगल पे, पेटीएम वगैरे वापरत असाल तर तुम्हाला आता ते वापरताना काही बंधने येणार आहेत आणि सरकारने तसे आता नवीन काही नियम सुद्धा आणलेले आहेत जे कडक सुद्धा आहेत। अगदी तसेच शासकीय मंडळी कर्मचाऱ्यांच्या या सुट्ट्यांबाबत देखील काही निर्णय सरकारने घेतलेले आहेत। तसेच गॅस दर, पेट्रोल दर, CNG, क्रेडिट कार्ड, व्यावसायिक सिलेंडरचे दर तसेच क्रेडिट कार्डच्या विमा सुविधा देखील बंद करण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या। आता या UPI मध्ये असे कोणते बदल झालेले आहेत, असे कोणते नवे नियम ऑनलाईन व्यवहारांमध्ये होणार आहेत, गॅस सिलेंडर दर वाढणार की तसेच राहणार, बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या वाढणार की कमी होणार आहेत या महिन्यात, आणि तसेच वाहन व इतर विभागात ही 1 ऑगस्ट पासून काय बदल होतील हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत। माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, दर महिन्याच्या 1 तारखेला शासन दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी तसेच पेट्रोल व बँक आणि सर्वसामान्यांशी जोडले गेलेल्या कितीतरी गोष्टीत हे बदल करत असतात। त्यामुळे आता 1 तारखेला म्हणजेच या ऑगस्टच्या 1 तारखेपासून आता महत्त्वाचे कोणते बदल होणार आहेत हे आपण पाहूयात आणि सुरुवात करूयात UPI पासून। कारण हल्ली UPI द्वारे अनेक जण व्यवहार करतात, त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीसाठी किंवा अन्य काही कारणासाठी सरकारने आता त्यावर हे नवे निर्बंध आणलेत। आता ते काय आहेत ते पाहूयात। तर त्यातला पहिला निर्बंध असा आहे की 1 ऑगस्ट पासून NPCI ने UPIच्या या एकूण व्यवहारांवर काही मर्यादा ठरवलेल्या आहेत। त्यात एका दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला 50 वेळाच फक्त बॅलन्स चेक करता येणार आहे। दुसरा मुद्दा असा आहे की अगदी एका मोबाईल नंबरवर लिंक असलेल्या या बँक खात्याचे तपशील एका ॲपवर दिवसाला 25 वेळा आता पाहता येणार आहेत। तिसरा मुद्दा असा आहे की ऑटोपे सारखे व्यवहार आता दिवसाच्या ठराविक 3 वेळेतच होतील। त्या वेळा काय आहेत तेही पाहूयात। यात सकाळी 10 वाजेपूर्वी, दुपारी 1 ते 5 दरम्यान आणि रात्री 9:30 नंतर अशा त्या 3 वेळा आहेत, या नोट करून घ्या। आता हे बदल मंडळी त्यांनी म्हणजे का केलेले आहेत तर NPCIच्या मध्ये हे जे बदल आहेत ते अधिक वेगवान सेवा ग्राहकांना पुरवण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेले आहेत। आता हे झाले UPI संदर्भातले नवे नियम। आता पाहूयात SBI ने त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये काय काय बदल केलेले आहेत। मंडळी, जर तुमच्याकडे SBIचे को ब्रँडेड एलाइट किंवा प्राइम क्रेडिट कार्ड असेल तर आता तुम्हाला या विमान अपघात इन्शुरन्सचा कव्हर मिळणार नाहीये। आता यापूर्वी लोकांना 50 लाख ते 1 कोटीचं कव्हर मिळत होतं, मात्र आता ते सुद्धा मिळणार नाहीये। आता यासोबत पुढे आता SBI USCO, सेंट्रल बँक, वरुर वेस्ट बँक आणि PSBच्या भागीदारीत असलेल्या काहीसवर हा बदल होणार आहे। आता LPG, CNG व पेट्रोल दरवाढीबद्दल सुद्धा माहिती घेऊयात। मंडळी, आजपासून LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल दिसून येणार आहेत। तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरचा दर 33.50 रुपयांनी कमी केलेला आहे आणि ज्याचा फायदा आपल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबेवाल्यांना होणार आहे। आता त्याचवेळी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती मात्र पुन्हा एकदा स्थिर ठेवल्या गेल्या, त्यात कुठली दरवाढ किंवा कमी जास्त काही पणा केलेला नाहीये। आता या पुढची अपडेट आहे ती मेसेजेसच्या संदर्भातली। मंडळी, आता प्रत्येक तुमच्या पेमेंट नंतर बँक स्वतः तुम्हाला SMS किंवा इन ॲप नोटिफिकेशनद्वारे तुमच्या खात्यात किती बॅलन्स शिल्लक असल्याची माहितीही तुम्हाला त्यांच्याकडून दिली जाणार आहे ती मेसेजद्वारे। आता यामुळे दुकानदार, फ्रीलान्सर, लहान व्यावसायिकांना वारंवार बॅलन्स आपला तपासण्याची किंवा चेक करण्याची गरज राहणार नाहीये। आता यातच एकूण त्या फास्टॅग संदर्भात सुद्धा काही नवीन माहिती आहे ते सुद्धा आपण पाहूया। तर मंडळी, 15 ऑगस्ट पासून खाजगी वाहन मालकांसाठी नवीन फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध असेल आणि हा पास 3000 रुपयांना उपलब्ध असेल आणि 1 वर्ष किंवा 200 रुपयाच्या टोल व्यवहारासाठी जे आधी पूर्ण होईल ते वैध असेल। आता या वारंवार महामार्गावर येणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय देण्यासाठी ही योजना आणण्यात आली असून हा वार्षिक पास घेणं अनिवार्य नाहीये। आता या पुढची अपडेट आहे ती म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना 8 ऑगस्ट 2025च्या आधी त्यांच्या बँक खात्यांची KYC माहिती अपडेट करण्यास सांगितलेलं आहे, जेणेकरून खाती सामान्यपणे कार्यरत राहतील। ज्या ग्राहकांची ती KYC माहिती 30 जून 2025 पर्यंत अपडेट केलेली नाहीये त्यांच्यासाठी हे KYC अपडेट आवश्यक असणार आहे। त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनी लक्ष द्यायचे। आता यापुढची जी अपडेट मंडळी असणार ती म्हणजे आता जर एखादा व्यवहार अयशस्वी तुमचा झाला किंवा राहिलाच किंवा प्रलंबित असेल तर त्याची अपडेट किमान 90 सेकंदानंतरच तपासता येणार आहे आणि दिवसातून फक्त 3 वेळा त्या व्यवहाराची स्थिती अपडेट जी काय असेल ती तपासता येईल। त्यात प्रत्येक वेळेस किमान 40 ते 60 सेकंदाचं अंतर असणार आहे। आता हे सगळे जर बदल पाहिले तर मात्र RBIची MPC बैठक 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। त्या बैठकीत रेपो रेटमधील बदलांवर चर्चा केली जाणार आहे आणि त्यांची घोषणा सुद्धा केली जाईल आणि या बदलांचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या
EMI आणि बचत खात्याच्या व्याज दरावर होऊ शकतो. त्यामुळे या मीटिंगकडे लक्ष द्यायचं. आणि जुलै महिन्यात ही काही बदल केंद्र सरकारने आधी केले होते. मग ते रेल्वेचे बदल होते किंवा मग दिल्लीमध्ये पेट्रोल डिझेल कोणत्या गाड्यांना मिळणार नाही हे असेल. त्यामुळे मंडळी दर महिन्याला सरकार असे महिन्याला 1 तारखेला बदल करत असतं. त्यात अनेकदा रोजच्या आपल्या या कामासंदर्भातील काही गोष्टी, वस्तूंच्या किमती, तसेच बँकिंग व इतर महत्त्वाच्या कर्ज प्रकरण, वाहन संदर्भात हे बदल घडत असतात. त्यामुळे 1 ऑगस्टपासून आता हे महत्त्वाचे बदल घडणार आहेत आणि या पूर्ण महिन्यातसुद्धा काही बदल असणार आहेत. कर्ज, वाहन, ATM किंवा हे संदर्भातले या गोष्टी असणार आहेत आणि हे नवीन नियमांच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. या आता नव्या नियमांच्या बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला अशाच माहितीसाठी फॉलो करायला मंडळी अजिबात विसरू नका. धन्यवाद.